एक व्यक्ती पेशाने डॉक्टर असतो आणि एक मेडिकल स्टोअर चालवत असतो. रोज सकाळी 9 वाजता आपल्या घरातून बाहेर पडायचा आणि आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन बसत असायचा. रात्रीच्या 8-9 वाजताच घरी येत असायचा. मात्र हा व्यक्ती घरात नसताना याची पत्नी याच्या गैरहजेरीमध्ये काहीतरी असं काम सुरू करते आणि पुढे असा काहीतरी क्राईम घडतो जो आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. अखेर या व्यक्तीची पत्नी घरी काय काय कांड करत होती, संपूर्ण घटना सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वागत आहे क्राईमच्या नवीन एपिसोडमध्ये. आजची आपली घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातून. मथुरामध्ये बलदेव पोलीस स्टेशन आहे आणि याच बलदेव पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव लागते आणि याच गावात राहणारी रुची. 2018 मध्ये या रुचीचं वय 25 वर्ष होतं. रुची आपलं पुढील शिक्षण घेत होती आणि शिक्षणासाठी रोज आपल्या घरातून बाहेर पडत असायची आणि काही अंतरावरती जे शहरामध्ये जे कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये जात असायची. सर्व काही ठीकठाक होतं. रुचीच्या कुटुंबामध्ये तिचे आई वडील होते, भाऊ बहीण होते, हसतं खेळतं कुटुंब होतं. 2018 मध्ये ही 25 वर्षीय रुची जेव्हा आपल्या कॉलेजला निघाली होती, रुचीला वाटत होते की आज जरा उशीरच झाला. रुची आता रस्त्याने पायी चाललीच होती तर तिला तिच्याच गावातील एक मुलगा दिसतो जो की बाईकवरती बसलेला असतो. त्या मुलाचं नाव असतं रोहित. रोहित लगभग या रुचीच्याच वयातील मुलगा असतो. रुची रोहितला पहिल्यापासून ओळखत असते तर रुची रोहितला बोलते की रोहित, मला आज जरा उशीर झाला आहे, मला जरा स्टँडपर्यंत नेऊन सोडतो का? रोहित बोलतो की ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे, चल लगेच माझ्या बाईकवरती बस, मी तुला नेऊन सोडतो. आणि अशा प्रकारे ही 25 वर्षीय रुची त्या रोहितच्या बाईकवरती पाठीमागे बसते आणि त्यानंतर रोहित बाईक सुरू करतो. आता बाईक स्टँडकडे जाणार होती तर काहीतरी बोलायचं म्हणून हा रोहित या रुची सोबत बोलू लागतो की रुची, तू लग्न कधी करते? तुझं वय 25 झालं आहे. तर रुची बोलते की लग्नाची काय गरज आहे, लग्न नक्की करायचं कशासाठी? रोहित बोलतो की लग्न केल्यानंतर तुला पती मिळेल, पती सुख मिळेल, बऱ्याच गोष्टी मिळतील, तुला मुलं होतील. रुची बोलते की त्यामध्ये माझं इंटरेस्ट नाही आणि जे काही लग्नानंतर सुख मिळते ते लग्नाआधी देखील आपण घेऊ शकतो. आणि एवढं बोलून ही रुची हसू लागते. आता या रोहितला या रुचीचा थोडा इशारा समजू लागतो, रुचीचं चालचलन समजू लागतं, रुचीच्या मनामधील गोष्टी कळू लागतात. आणि त्यानंतर हा रोहित बोलतो की तुला नक्कीच बॉयफ्रेंड असला पाहिजे म्हणून तू लग्न करत नाही. रुची बोलते माझं नशीब इतकं चांगलं नाहीये की मला एखादा बॉयफ्रेंड भेटेल. रोहित बोलतो की मग तू मलाच तुझा बॉयफ्रेंड का बनवून घेत नाही? आणि त्यानंतर या रुचीच्या चेहऱ्यावरती स्माईल येते आणि रुची बोलते की अरे पण आपण एकाच गावात राहतो, आपल्या दोघांमध्ये हे प्रेम संबंध कसे राहतील? आजकालची मुलं बस यूज करतात आणि सोडून देतात, काही उपयोगाचे नसतात, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी रुची बोलते. रोहित बोलतो की मी तुला वचन देतो की आयुष्यभर तुझी साथ निभावेल आणि तुला कसली कमी पडू देणार नाही. रुची 25 ची होती, जवान होती, तिला सर्व गोष्टी जाणवत होत्या, तिला कदाचित त्या गोष्टीची आता ओढ होती आणि ही रुची या रोहितला होकार दर्शवते. आणि त्यानंतर रोहित आणि रुची यांच्या दोघांमध्ये या प्रेम संबंधाच्या गोष्टी सुरू होतात. आता रुची नियमितपणे आपल्या कॉलेजला जात असायची. रोहितचा मोबाईल नंबर नोट करून घेतलेला होता. रोहितला कॉल करायची, रोहित देखील गोड गोड गप्पा गोष्टी करायचा. सर्व काही यांच्यामध्ये बोलणं झालेलं होतं, मात्र यांना अजूनपर्यंत एकत्रित वेळ घालवण्यासाठी मिळाली नव्हती. तर रोहित एक दिवस बोलतो की रात्री तुझ्या कुटुंबातील सर्वजण झोपून जातील तेव्हा घरातून बाहेर पड आणि आपण शेतामध्ये भेटूया. आणि तेथून पुढे मित्रांनो जी रुची होती, सर्व कुटुंब झोपल्यानंतर रात्रीच्या 10-11 वाजता आपल्या घरातून बाहेर निघायची, रोहितला मिस कॉल करायची, रोहित त्याच्या घरातून बाहेर निघायचा आणि दोघे भेटत असायचे. अशा प्रकारे रुची घरच्यांना अंधारात ठेवून गावातीलच एका मुलासोबत रात्र रंगीन करू लागली होती आणि घरच्यांना याबाबत काही माहिती नव्हतं. कधी कधी रुची कॉलेजला जाण्याच्या निमित्ताने रोहितला बोलावून घ्यायची. रोहित बाईक घेऊन यायचा, रुची त्याच्या बाईकवरती बसायची आणि सरळ हॉटेलमध्ये जायचे, रूम वगैरे बुक करायचे आणि त्या ठिकाणी देखील आपलं घाणेरडं आणि वाईट काम करायचे, आपापल्या इच्छा पूर्ण करत असायचे. मात्र असं म्हणतात की या गोष्टी जास्त काळ लपून राहत नाही, कोणाला ना कोणाला डाऊट येतोच. तसंच या रोहितला रात्रीच्या वेळी बाहेर निघताना कोणी बघितलं, रुचीला बाहेर निघताना बघितलं, लोकांमध्ये चर्चा होऊ लागली आणि या चर्चा रुचीच्या घरच्यांपर्यंत देखील जाऊन पोहोचल्या. रुचीच्या घरच्यांना देखील या रुचीच्या स्वभावामध्ये बदल जाणवू लागला आणि रुचीच्या कुटुंबियांना कळून चुकलं की आपली मुलगी आता वाईट मार्गाला लागली आहे. पळून जाण्या अगोदर हिच्यासाठी एखादा मुलगा
मुलगा बघितला पाहिजे आणि हिचं लग्न आपण करून दिलं पाहिजे. 2019 मध्ये रुचीचे आई वडील कुटुंबीय रुचीसाठी स्थळ शोधू लागतात. जेव्हा ही गोष्ट रुचीला समजते, रुचीला खूप दुःख होते, कारण रुचीचं प्रेम इकडे रोहितवरती होतं. 1 वर्ष रोहितवरती ती प्रेम करत होती आणि स्वप्न देखील रंगवू लागली होती की रोहित सोबत मी लग्न करेल, घरच्यांना मनवेल. मात्र घरचे आता तिच्यासाठी दुसरं स्थळ शोधू लागले होते. जेव्हा रुची ही गोष्ट रोहितला सांगते की घरचे माझं स्थळ शोधत आहे, माझ्यासाठी दुसरा मुलगा बघत आहे, रोहित बोलतो की आपण पळून जाऊन लग्न करू. रुची बोलते की पळून जाऊन लग्न करायला बरोबर वाटत नाही, कारण आपण एकाच गावातील आहे, लोक काय म्हणतील. आता रोहित जो असतो रुचीला बोलतो की मी तुला अडवणार नाही, तुझा शेवटी जो निर्णय असेल तो निर्णय असेल, बस तू मला विसरू नको. रुची बोलते ठीक आहे, आता घरच्यांनी माझं स्थळ तर शोधतच आहे, माझं लग्न करून देतील, जरी मी दुसऱ्या मुलासोबत लग्न करेल, मात्र तुला विसरणार नाही. मी माझ्या सासरी गेल्यानंतर जेव्हा कधी माहेरी येईन, तुला भेटण्यासाठी नक्की येईन आणि तुझ्यावरती मी प्रेम तसंच करत राहीन. अशा प्रकारे रुची आणि रोहितचं ठरतं आणि 2019 मध्ये रुचीचे कुटुंबीय जवळचंच एक गाव असतं छवली म्हणून, त्या छवली गावात कृष्ण मुरारी नावाचा एक मुलगा असतो, ज्याने डॉक्टरची डिग्री घेतलेली असते आणि एक मेडिकल स्टोअर देखील चालवत असतो. तो मुलगा रुचीच्या घरच्यांना रुचीसाठी पसंत पडतो आणि रुचीचे कुटुंबीय या कृष्ण मुरारी सोबत रुचीचं लग्न धूमधडाक्यात लावून देतात. रुची खुश होऊन या कृष्ण मुरारी सोबत त्याची पत्नी बनून त्याच्या घरी जाते आणि त्याच्या घरी लगभग 8 ते 15 दिवस राहते आणि नंतर जेव्हा आपल्या माहेरी येते, माहेरी आल्याबरोबर सर्वात अगोदर आपल्या पहिल्या प्रियकराला रोहितला कॉल करते आणि रोहितला बोलते की मी आली आहे, मला 15 दिवस करमतच नव्हतं, मला तुझी सवय लागली आहे, रात्रीच्या वेळी मला भेटण्यासाठी मी देखील घरातून बाहेर पडेन. आणि अशा प्रकारे रुची देखील आपल्या घरातून रात्रीच्या वेळी बाहेर पडते, रोहितला भेटते. दोघांमध्ये जे लग्न अगोदर सुरू होतं ते लग्नानंतर देखील तसंच सुरू राहिलं. आता रुची काही दिवस आपल्या सासरी राहायची आणि जेव्हा कधी आपल्या घरी माहेरी जायची, काही सण असेल, रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल किंवा भेटायला म्हणून जायची, कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जात असायची, तर आवर्जून या रोहितला भेटायची, रोहितच्या संपर्कात असायची, रोहित सोबत घाणेरडं काम करायची. तिकडे तिचा पती कृष्ण मुरारी, त्याला या कानाची खबर त्या कानाला नव्हती. संशय देखील नव्हता की आपली पत्नी असं देखील करत असेल, लग्न अगोदर तिचा कोणी प्रियकर असेल. आता मित्रांनो 2019 जातो, 2020 सुरू होतो. 2020 मध्ये रुची आणि कृष्ण मुरारी दोघांमध्ये एक मुलगी जन्म घेते. दिवस असेच पुढे सरकत असतात. रुचीचं जे काही तोंड काळं करण्याचं तिकडे जुन्या प्रियकराला भेटणं, ते सर्व काही सुरळीत सुरू होतं. इकडे पती कृष्ण मुरारीला कसली माहिती नव्हती. 2021 जातो, 22 जातो. 2023 मध्ये या रुचीला आणखी एक मुलगा होतो. कृष्ण मुरारी खूप खुश होतो की कृष्ण मुरारीला वाटतं एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, आपला संसार अतिशय सुरळीत सुरू आहे. मात्र त्याला त्याची पत्नी काय कांड करते याबद्दल कसली माहिती नव्हती. कृष्ण मुरारीचा आपल्या पत्नी रुचीवरती भयंकर विश्वास होता. 2 मुलांना आपली पत्नी सांभाळते, घरामध्ये कामे असतात ते सर्व कामे करते, हेच त्याला वाटायचं. आणि कृष्ण मुरारी नियमितपणे 9 वाजता घरातून बाहेर पडायचा, दिवसभर आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये बसून असायचा आणि रात्री 10-11 वाजताच आपल्या घरी यायचा, जेवण करायचा, झोपून घ्यायचा. मात्र जी रुची होती मित्रांनो, ही घरामध्ये जेव्हा तिचं काम आवरायचे, मुलांकडे इतकं देखील जास्त काही लक्ष देत नव्हती. जास्त करून ती आपल्या प्रियकरासोबत रोहित सोबतच बोलत असायची, त्याला भेटत असायची. रोहितला कधी कधी आपल्या घरी देखील बोलवायची आणि त्याच्यासोबत संबंध बनवत असायची. असेच दिवस जात होते. 28 जून 2026चा दिवस होता. दुपारचे 2 वाजलेले होते. रुचीचा मुलगा असतो, त्याचं नाव माधव ठेवलेलं होतं. 3 वर्षांचा मुलगा होता. दुपारच्या वेळी झोपलेला होता. 2 वाजता ही रुची बघते, तिचा मुलगा उठतच नव्हता. असं वाटत होतं मुलाचा श्वास बंद झाला. आता एवढं सर्व बघून रुची घाबरते. आपल्या पती कृष्ण मुरारीला कॉल करते, त्याला सांगते की मुलाला माहित नाही काय झालं, त्याचा गळा दाबला गेला की काय, तो उठतच नाही. कृष्ण मुरारी बिचारा, त्याच्या पायाखालची जमीन सरकते. घाईनेच आपलं मेडिकलचं शटर बंद करतो आणि धावपळ करत आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर मुलाला उठवण्याचा प्रयत्न करतो, मुलगा उठत नाही. काहीतरी शेवटचा प्रयत्न म्हणून कृष्ण मुरारी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुमच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. कृष्ण मुरारीला प्रचंड दुःख होतं, प्रचंड वाईट वाटू लागतं की आपला एकुलता एक मुलगा ही दुनिया सोडून गेला. रुची देखील त्या ठिकाणी रडत असते.
मात्र जे नशिबात लिहिलेलं होतं ते होणारच आहे. कृष्ण मुरारी आपल्या काळजावरती दगड ठेवून त्या मुलाचा दफनविधी उरकून टाकतो. मात्र मूल गेल्याचं दुःख या कृष्ण मुरारीला इतकं झालं होतं की तो साधं पहिल्यासारखा हसून खेळून बोलत देखील नव्हता. नियमितपणे आपल्या मेडिकलवरती जात होता, घरी येत होता. त्याचं डोकं आता भनभन करू लागलं होतं. रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत देखील तो मेडिकलवरती राहत नव्हता. कधी कधी 5 वाजताच घरी यायचा, तर कधी कधी 8 वाजताच घरी निघून येत असायचा. तर मित्रांनो, 28 जून रोजी या कृष्ण मुरारीचा मुलगा माधव याचा मृत्यू झाला होता आणि 21 जुलै 2026चा दिवस होता. रात्रीचे 8:30 वाजलेले होते. कृष्ण मुरारी मेडिकल स्टोअर बंद करतो आणि आज लवकरच आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर त्याला जेवण देखील जात नव्हतं. तो आपल्या पत्नी रुचीला बोलतो की मला जेवण करायचं नाही आणि आपल्या अंथरुणावरती जाऊन पडतो. बस पडलेला असतो टेन्शनमध्ये, त्याला झोप देखील लागत नाही. 9:30 वाजतात, 10 वाजतात. आता 10 वाजल्यानंतर या रुचीला वाटते की कृष्ण मुरारी तर आज 8:30 वाजता झोपला आहे, आता 10 वाजले आहे, तो झोपून गेला असेल. तर या रुचीला आपल्या प्रियकराची रोहितची आठवण येते. रुची रोहित सोबत दरवाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी कॉलवरती बोलू लागते. अतिशय गोड गोड गप्पा गोष्टी तिच्या सुरू असतात आणि इकडे जो कृष्ण मुरारी पडलेला होता याला झोप लागली नव्हती, बस डोळे मिटून पडलेला होता. याला आता आपल्या पत्नीचा आवाज त्याच्या कानावरती येऊ लागतो. कृष्ण मुरारी गुपचूप ऐकत राहतो, मात्र त्याला आता स्पष्ट ऐकू येत नव्हतं. तर तो आपल्या बेडवरून उठतो, सावध रीतीने आपल्या पत्नीच्या थोडा जवळ जातो. पत्नीला ते दिसत नाही की कृष्ण मुरारी ही गोष्ट ऐकत आहे. तिकडे त्याची पत्नी कृष्ण मुरारीची रुची ही आपल्या प्रियकरासोबत रोहित सोबत बोलत होती की मला तुझ्यासोबत बोलल्याशिवाय एक क्षण देखील जात नाही. असं वाटतं की तुझ्यासोबतच बोलत राहावं आणि तुझ्यासोबत बोलायला जर मला कोणी डिस्टर्ब केला तर मला अतिशय राग येतो. माझा पती 10-11 वाजेपर्यंत स्टोअरमध्ये असायचा, मात्र ते मूल गेल्यापासून ते देखील जरा बिथरलं आहे. ते कधी घरी येतं, त्यामुळे मला आता बोलायला देखील प्रॉब्लेम येत आहे. मला तर माझ्या पतीचा खूप राग येत आहे. या सर्व गोष्टी इकडे कृष्ण मुरारी ऐकत होता. कृष्ण मुरारीला अक्षरशः त्या रोहितचा देखील आवाज तिकडून येत होता. कृष्ण मुरारीला कळून चुकलं होतं की आपल्या पत्नीचं अफेअर आहे. त्यानंतर रुची तिकडे रोहितला कॉलवरती बोलू लागते की त्या दिवशी देखील तसंच झालं, मी तुझ्यासोबत बोलत होते आणि ते मूल मध्ये आलं, मला सतत डिस्टर्ब करायचं, सतत रडत राहायचं. अखेर मी कंटाळून त्याचा गळा दाबला आणि त्याला मारून टाकलं. ही गोष्ट जेव्हा इकडे कृष्ण मुरारी ऐकतो, त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला समजत नाही की मी हे काय ऐकतोय. त्याच्या कानावरती त्याला विश्वासच बसत नाही. मात्र मित्रांनो, कृष्ण मुरारी जो होता अतिशय सर्वसाधारण मुलगा, भोळा भाबडा, लगभग 6-7 वर्षापासून पत्नीचे संबंध असून देखील त्याला समजले नव्हते की आपली पत्नी आपल्या पाठीत खंजीर खुपसत आहे. मात्र आज जेव्हा त्याने आपल्या पत्नीच्याच तोंडून असं ऐकलं की मुलाचा गळा दाबून हत्या केली, तेव्हा मात्र हा पूर्णपणे वैतागला, चिडला. तरी देखील या कृष्ण मुरारीने शांततेने काम घेतलं. आता कृष्ण मुरारी तसंच दुःखामध्ये आपल्या बेडवरती जाऊन पडतो आणि जसं इकडे त्याच्या पत्नी रुचीचं बोलणं तिच्या प्रियकरासोबत होतं, ती देखील येऊन पडते. जेव्हा रुची झोपून जाते, कृष्ण मुरारी उठतो, तिचा मोबाईल घेतो आणि आपल्या पत्नीच्या मोबाईलची कॉल डिटेल्स तपासू लागतो. त्याला कळून चुकतं की आपली पत्नी या रोहितच्या प्रेमात आहे आणि हा रोहित कोण असला पाहिजे. आता दुसरा दिवस जेव्हा होतो, हा कृष्ण मुरारी आपली पत्नी रुचीच्या माहेरी जाऊन पोहोचतो. तेथे डिटेल्स काढतो. त्याला कळून चुकतं की हा रोहित आपल्याच पत्नीच्या माहेरचा मुलगा आहे आणि लगभग 6 ते 7 वर्षांपासून आपल्या पत्नीच्या संबंधात आहे. लग्नापूर्वी देखील 1 वर्षभर यांचे संबंध होते. एवढी माहिती मिळाल्यानंतर कृष्ण मुरारी आपल्या घरी येतो आणि तरी देखील तो आपल्या पत्नीला काही बोलत नाही. कृष्ण मुरारी एक एक पुरावा जमा करत राहतो आणि कारण कृष्ण मुरारी डोक्याने काम घेतो. कृष्ण मुरारी विचार करतो की असंच मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार, पत्नी विरुद्ध तक्रार दाखल करणार. काही पुरावा नसला तर पत्नी निर्दोष सुटल्या जाईल. तिने गुन्हा केला आहे तर तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. माझ्या मुलाचा जीव घेताना तिला काही वाटलं नाही. हा विचार करून कृष्ण मुरारी भरपूर सारे पुरावे जमा करतो
आपल्या पत्नीच्या मोबाईलवरती कॉल रेकॉर्डिंग ऑन करून देतो आणि नंतर सर्व पुरावे जमा झाल्यानंतर 27 जुलै 2026 रोजी हा कृष्ण मुरारी आपली पत्नी रुचीला एका जागेवरती बसवतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलावून घेतो, रुचीच्या माहेरच्यांना सर्वांना बोलावून घेतो आणि नंतर या रुचीला विचारू लागतो की रुची, माझ्या मुलाचा माधवचा मृत्यू कसा झाला? आता रुची बोलते की हा काय विचारण्याचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः त्याला दफन केलं आहे, कदाचित त्याचा गळा झोपे दाबला गेला किंवा तो आजारी होता म्हणून त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर हा कृष्ण मुरारी संपूर्ण लोकांसमोर सर्व पुरावे दाखवू लागतो की कशी रुची तिच्या प्रियकरासोबत बोलत होती आणि तिनेच त्या माधवची देखील हत्या केली आहे. रुचीच्या सर्व कॉल रेकॉर्डिंग लोकांसमोर दाखवण्यात येतात आणि त्यानंतर जेव्हा बाकीचे लोक या रुचीला विचारतात तेव्हा ही रुची सर्व लोकांना रडून सांगू लागते की जो माधव होता वारंवार मला डिस्टर्ब करायचा, जेव्हा कधी मी रोहित सोबत बोलायला लागायचे तो रडायचा आणि त्यामुळे मी वैतागून अखेर त्याचा गळा दाबला आणि त्याची हत्या माझ्या हातून झाली. एवढं सर्व ही रुची सांगत असताना देखील कृष्ण मुरारीने आपला मोबाईलची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवलेली होती आणि रुचीने जे काही सर्वांसमोर सांगितलं ते देखील रेकॉर्ड झालं होतं. एवढं सर्व पुरावा घेऊन हा कृष्ण मुरारी बलदेव पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि SAO अजय शर्मा असतात यांना सर्व पुरावा दाखवण्यात येतो आणि त्याच्या पत्नी विरुद्ध तक्रार दाखल करतो. जे पोलिसांचं काम होतं ते सर्व काम कृष्ण मुरारीने अगोदरच करून ठेवलेलं होतं. पोलीस सरळ या रुचीला उचलतात आणि तिला विचारण्यात येतं की तू असं का केलं, तुला तुझा गुन्हा कबूल आहे का? रुचीचा गुन्हा ऑलरेडी तिने अगोदरच कबूल केला होता. आता रुचीला कळून चुकतं की आपल्या पतीने सर्व पुरावे जमा केले आहे. तर रुची देखील बोलते की हो, मीच माझ्या मुलाची हत्या केली, कारण माझा मुलगा माझ्या प्रियकरासोबत बोलताना मला डिस्टर्ब करत होता. नियमानुसार पोलीस त्या माधवचा मृतदेह काढतात, पोस्टमॉर्टम केला जातो आणि रीतसर या रुची विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. आता ही रुची जेलमध्ये सडत आहे. आता मित्रांनो, आई हा अतिशय पवित्र शब्द असतो आणि एका मुलाची ओढ फक्त आईकडेच जास्त असते, कारण त्याला आईवरती सर्वात जास्त विश्वास असतो. जर आपल्याला एखाद्या चुकीमधून वाचवेल तर आपली आईच वाचवेल, आपली प्रत्येक गोष्ट माफ करेल तर आपली आईच करेल आणि आपली आईच आपल्याला जगामध्ये सर्वात जास्त जीव लावेल. मात्र अशा आई नावाला कलंक असलेल्या या रुचीने आपल्याच 3 वर्षांच्या मुलाची हत्या का केली? तर आपल्या जुन्या प्रियकरासोबत बोलताना हा डिस्टर्ब करतो म्हणून केली. रुची ही खरोखर नीच आणि नालायक स्त्री होती. एक आई म्हणून ही नालायक तर निघालीच, मात्र एक पत्नी म्हणून देखील अतिशय नीच आणि नालायक स्त्री निघाली. याबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे नाही, भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग थरारक क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.